आपली मशीनवरून अशी ठार येणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता सध्या निघालो आपण 855 घेऊन. मागं बघू शकता मशीन आहे आणि आज आपल्याला जायचं एक जणाचं खळं करायला. तर ओमरावची मशीन आहे, ओमराव तिथे गेलाय, काय करायला काय माहित नाही. अच्छा हमको सिखा रिया है. ही मशीन घेऊन आपल्याला एक जणाचं खळं करायला जायचं आहे. ओमरावला बरोबर असं लावता येत नाही म्हणून मी सोबत जायलो आहे. तर मशीनवर दुसरे पण माणसं आहेत, त्यांना घेण्यासाठी थांबलो आता बस स्टँडवर. इकडे बघू शकता शिवाजी चौक आहे. आता सध्या दिसत नाही शिवाजी महाराजांची मूर्ती, तिकडून दाखवतो. तिकडे बघू शकता, तिकडे आहे शिवाजी महाराज चौक. तर चला जाऊ आता. भेट लोक एकदम टार्चचे कपडे घालून चला आता काय. तर मित्रांनो, आपल्याला ही मशीन चालवून काही दिवसात अशी थार घ्यायची आहे. तर शेठ लोकांचं स्वप्न आहे. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं. तर मित्रांनो, डायरी जरी 10 रुपयाची असली ना, याच्यामध्ये लाखोचा व्यवहार होतोय नुसता. बघू शकता भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी नुसता लाखोचा व्यवहार आहे मध्ये. A few moments later. तर मित्रांनो, आला सुद्धा जिथं फळं करायचं तिथं. तर ट्रॅक्टर येऊन चालवलोय मी. ते समोर चाललेले ज्यांचं फळं करायचं ते आणि रस्त्यात बाग लागले होते, बघू शकता चिकू पण लागले होते खूप इथं. तर एवढा मोठा पेरू घेतलेला आहे मी खायला. तर हा सगळं बागच आहे इकडे, भाजीपाला. तर चिकूचे झाडं, आंब्याचे झाडं, जांभळीचे झाडं, नारळाची झाडं, नंतर पेरूचे झाडं पण आहेत. चला जाऊ आता. इथं एक शेततळ तुम्हाला उचलून शेततळ. तर मित्रांनो, बघू शकता ढिगाला मशीन लावून दिलेली आहे. एवढा पेरू खायचा झालाय, सरणा झालाय. आणि ते माणसं आलीत मशीनवर, जेवायला बसले तिथं. तर चालू करून द्यायचे आता. मग एवढं डिक झाल्याच्या नंतर तिकडे बघू शकता ते चवळ काढेल का, नंतर तिडी हे काढायचं. आता खूप सीन झाला होता तिथं, मशीन अशी पालती होत होती. काय नाही, आपण ड्रायव्हर असले म्हणलेस सगळं बरोबर होते. पेरू खायला होता, या पेरू खायला. आणि मित्रांनो, कटण खूप वाढलेली आहे, आपल्याला कटणीला पण जायचंय. तर इथं या आरशामध्ये 2 मॅग्नेट पडलेले आहेत. इथं बघू शकता आरशाला खराब करायलेत. सारखं असं ट्रॅक्टर चालू केलं असं धड आदळते नसते. तर बघू शकता आता चालू करून देतो मशीन. होत आलेली माणसाचं. तर मित्रांनो, मालक बघू शकता शर्ट काढून हिंडायला तिकडे. तर मित्रांनो, आता निघालतो मी घरी. तर ते राजमा काढून झाल्यास इथं ह्याला लावली होती, सोयाबीनला मशीन लावली होती. आता येते तो राहून मी आता जाईल होतो घरी, कामाला आहे आपल्याला अर्जंट. आणि इथं बघू शकता ही सीताफळीची बाग आहे वाळलेली. बघू शकता कशी सडून गेले सगळे सीताफळ. तर सध्या निघालतो आता मी घरी. चला आता, थोडी गडबड आहे, फास्ट जावं लागणार आहे. आणि मित्रांनो, इकडे बघू शकता ही आंब्याची बाग आहे आणि इकडे सीताफळीची आता दाखवली. आणि ही जी बघू शकता ही टमाट्याची बाग आहे. आणि इथं नारळाचे झाड आहेत सगळे, पण रस्ता आहे. आणि मी तुम्हाला आता दाखवतो शेततळ. हे बघा शेततळ. आता मध्ये जायला चान्स नाही कारण सगळीकडून पॅक आहे आणि तिकडून जाता येते, पण आता थोडी गडबड आहे म्हणून इथूनच दाखवतो, बघून घ्या. तर चला जाऊ आता डायरेक्ट घरी. आणि इथं बघा पाण्यासाठी केवढा खड्डा केलेला आहे आणि इथं शेततळ आहे, इथंच खड्डा आहे. तर मित्रांनो, सईसाठी फुलं घेतले तेवढी. हाय हाय इतना सुकून. तर इथं चिकू पण आहेत बघू शकता, पण हे चिकू पिकलेले नाहीत, छोटे छोटे आहेत, कच्चेच असणार आहेत. आणि मित्रांनो, माझ्याकडून येताना काय झालं सांगतो आता. इथून असं वरी ट्रॅक्टर चढवलं होतं आणि समोरचं टायरच इथं गेलं. तर बघू शकता किती खोल आहे. इथं गेलं तर नंतर बॅग घेतलं आणि डबल वर घेतलं. इकडे बघू शकता किती असं मोकळं रानं सोडून देतात, कारण इकडच्या लोकांना खूप रान आहेत. गुलाबाची फुलं घेतो 2 आता. इथं फुलं आहेत, घेतो 2-4. बघू शकता मित्रांनो, इतकं भारी शेत आहेत ना, म्हणजे खूप झाडं हे लावलेले आहेत नवीन नवीन.
तर आपल्या इकडं जर असं शेत असतं ना आपलं, इकडून हालूच नाही वाटलं असतं. आणि हे लोकांचं बघू शकता आता पेरूची बाग आलेली. तर इथं ही जी मशीन दिसते ना, ती ठिबकची नळी जी आतरतो आपण ह्याच्यात काळी, ती गोळा करण्यासाठी येते यंत्र. आणि इथे पेरू बघा कसे लागलेले आहेत. पन्नीमध्ये पेरू इथं. तर घेऊ तोडून येते. चला बघू शकता सगळे पेरू आहेत मित्रांनो. 2च घेतलेले आहेत. अर्धा किलोचा एक पेरू असेल. खूप पेरू येतं. चला आता निघू घरी डायरेक्ट. तर मित्रांनो इतक्या लांबपर्यंत मी चालत आलेलो आहे. आणि समोरच्या ट्रॅक्टरपाशी 2 व्हीलर आहे, ती घेऊन जायची आपल्याला. आणि तितक्या लांबून आलो मी चालत. बघू शकता ते ट्रॅक्टर चालू आहे. ओके, तर चला आता जाऊ घरी. तर मग मित्रांनो आपल्याला धुवायचा होता घोडा आणि वरून आमोशा पण होती. मग म्हणलं पाणी मारून घ्यावं. मग ओमराव आले होते, आपल्या हातानेच पाणी मारत होते. आणि हे बघू शकता गणेश कांबळेचे बंधू आहेत छोटे. तर लाजायले होते व्हिडिओमध्ये यायला, तरी पण घेतलंच आहे. तर चला ट्रॅक्टर धुवून जाऊ आता घरी. आणि आता सध्या मी माझ्या हातात घेतलेला आहे आता प्रेशर, कारण की ओमरावला तेवढं जमत नव्हतं. A few moments later. दिवसभरच्या धावपळीतून घरी आलेलो होतो आणि आज आलाय रवी भाऊच्या. तर त्याच्यासाठी नियोजन लावायला बघू शकतो इथं काय आहे. आणि हे लागलं आता कांदा चिरायला. इथं पातेलं ठेवलेलं आहे, तेल पण गरम व्हायलेलं आहे. तर आता करायचं चिकन आपल्याला. तर रवी भाऊच्या कुठे दाखवतो तुम्हाला. ते येऊ का तिकडे बसले चेट. तर आता सध्या इथं मसाले पण आणलेले. तर छोटी मोठी भाजी करणार आहोत आपण 1 किलोची, बघू शकता इथे. तर आता कांदा पण चिरलेला आहे, टाकू आता फोडणी डायरेक्ट. तर चला चालेल शेट.